पहिला चेंडू ब्लॉक खेळला, चेंडूला सन्मान दिलाय. वेगाने फेकी करत असताना एक सिंगल वेगाने झाली आहे कंप्लीट ओव्हर फेकी आणि तिथे लगेचच दुसरीचा कॉलिंग झालाय. लगेचच 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं संघाचा अख्खा गुण संघाचा श्रीगणेशा मात्र केला जातोय. इथे 2 धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील. पहिला चेंडू यश शिर्क्यांचा अक्षरशः ब्रह्मास्त्रचा मारा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. हा देखील आपण पाहू शकाल औषध ऑप्शन. यस पंच सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. अभ्यंतरची एक धाव बनण्याची मदत वाढ होईल, जाऊन पोहोचेल ती 3 अंकावरती. हा देखील स्वीपर खबरच्या ठोक्यावरून हा ठोकलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 7 या अंकावरती. भरपूर वेट केलं, वॉश केलं, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आहे. बॅट्समन आपण पाहतोय विपुलानं आणि त्याच्यानंतर लगवलेला चौकार. लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळाली पहिल्या मॅचमध्ये, ते म्हणजे आयुष भोईरांची. काय लाजवाब बॅटिंग राहिली आहे दहिवली संघाकडून. मात्र दुसरी मॅच 8.5 विपक्षामध्ये असणारा खंडाच्या 2 संघादरम्यान. फुलटॉस चेंडू त्याच्यावरती आमंत्रण स्वीकारलंय. सागरच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून गेलाय. वाईड इश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. इथे ठोकलाय षटकार. हा षटकार आला. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाबून मात्र पोहोचली आहे ती तब्बल 13 आहे धावसंख्येवरती. अजून एक बॅटसेटिंग एश हिथून देखील झाली कुणालकडून चुकी. चेंडू चाललाय थर्ड मॅनला, धन 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 करत आलाय चौकार. कुणाल होते तिथे, कुणाल यांच्याकडून चुकी झाली आहे. युवा खेळाडू आहे, त्यांना पहिली संधी दिली आहे ती म्हणजे 700 संघाने. पण तुझ्या संधीचं सोनं करायचं आहे, पण तशी फिल्डिंग देखील करावी लागणार आहे. चौकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला इथे मात्र प्रहार चढवलाय. वाईड इज लॉंग ऑन शॉट ठोक्यावरून हा ठोकलाय. अजून एक दर्जेदार षटकार. या षटकाराने षटक क्रमांक पहिलं सुरू असताना धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 23 धाबा फलकावरती. काय बॅटिंग चालू आहे. लाजवाब पहिला मॅच. हा देखील चेंडू आपण पाहू शकाल मिड ऑफला फिल्डिंग केली आहे. एक सिंगलच्या मध्ये षटक क्रमांक पहिलं देखील समाप्त झालं. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या सावून पोहोचली आहे ती बिनबाद 24 अंकावरती. आपण पाहतोय की खांडस ग्रामपंचायतचे कर्मचारी माननीय श्री आपण पाहतोय अशोक जैनकर साहेबांकडून मात्र विपुल याने जर अर्धशतकीय केली तर तब्बल रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ही संधी आता विपुल यांच्यासाठी. पहिल्या मॅचमध्ये देखील 50 पाहायला मिळाली असते आयुष भोईरांची, पण ती 50 देखील हुकली. 46 धावसंख्या इनिंग साकारली त्यांनी देखील. आता मात्र संधी असेल ती
विपुल यांना देखील त्यांचा बॅटचा विचार केला मास्टर आपण तर तब्बल 6 चेंडू फेस केले 23 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतायत. संघाची धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकामध्ये 23 पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर केलाय. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती किरण पाटेकर आलेत. पहिला चेंडू ऑन साईडला सागर तिथे तयार आहेत चुकी होणार नाहीये. त्याचबरोबर उद्याची खेळबळे साहेब देखील उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या मंचावरती 25 धावा फलकावरती एक सिंगल घेतली आपण एकदा एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 25 वरती. नितीन औसाईक आपण पाहतो आता आडव्या बॅटीतून प्रहार चढवलाय अक्षरशः आगीच्या गोळा फेकत असताना जशी बंदुकीमधून गोळी निघते ना अशी नितीनांच्या बॅट मधून मात्र चेंडू हवाई सफर झालाय सीमारेषेच्या बाहेर काऊ कॉर्नरला ठोकला इथून षटकार. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीन टीमची धावसंख्या 25 षटकार आहे ना त्या बॉलवरती चौकार आहे का यस चौकार आलाय पंचांकडून इशारा आलाय चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 29 या धावसंख्येवरती 29 धाव फलकावरती नितीन स्ट्राईक आपण पाहतोय. स्पेसिस्ट अक्षरशः लाजबाब बाशिंग अक्षरशः बेट ऑन वॉच क्रिकेट शेवटपर्यंत मात्र लक्ष ठेवत आहेत आणि त्याच्यानंतर मैदानाच्या चारी बाजूला सौफेर टोलेबाजी बेबंद भटकेबाजी पाहायला मिळते आहे ती खांडस संघाची आपण पाहतोय विपुल आणि त्यांना साथ देता येत आता नितीनाच्या बॅटमधून अजून एक दुसरा चौकार. देखील फिरून घालण्याचा प्रयत्न पंचांचा इशाराला निर्धाव चेंडूचं संघटन करतायत. हे निर्धाव चेंडू भरपूर खूप काही सांगून जात आहेत ते म्हणजे सांची संघासाठी फुल लेंथ बॉल आणि त्याच्यावरती पिकअप शॉट अक्षरशः तिथे क्षेत्ररक्षक होते आविष्कार शिर्के हे मात्र पाहत राहिले आणि तिथून चेंडू मात्र चाललाय डीप विकेटला. अजून एक धमाका नितीनच्या बॅटमधून षटकार. दर्जेदार बॅटिंग षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 39 धावा फलकावरती दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना अजून एक इथून मात्र क्षेत्र यष्टरक्षकांनी केली आहे चुकी आणि तिथून चेंडू चालला लॉंग स्टॉपला लेग बाईस आलेला हा चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा फलकावरती बिनबाद सध्याची स्थिती पाहायला मिळते. अजून सलामीची जोडी पाहायला गेली तर एक एक ओव्हर वाटून घेतली. पहिलं षटक पूर्णपणे खेळले विपुलांना आणि दुसरं षटक खेळलं तर नितीन प्रॉपर बॅटिंग पाहायला मिळते. हा देखील अखू टप्पाचा चेंडू आणि त्याच्यावरती पुलचा धमाका ठरलाय सक्सेसफुल. चेंडू एक टप्पा घेत काढला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे आल्या 4 धावा चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 47 या धावसंख्येवरती.
47 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चौफर टोलेबाजी पाहायला मिळते आहे. अक्षरशः जशा गोलंदाज येत आहेत त्यांच्यावरती हल्ला बोल चढवायला सुरुवात केली आहे खांडस संघाने. इराद्याने आज मैदानामध्ये दाखल देखील झालाय. अजून एक या शेता पाहायला मिळत आहे षटकार. अक्षरशः पहिले ओव्हर षटक पैकीला यश आणणे त्यांनी देखील धावसंख्या भरपूर खर्च केली. त्याच्यानंतर किरण पाटेकर आले, त्यांनी देखील धावसंख्या भरपूर खर्च केली आहे. आता अजय शिर्के आलेत आणि त्यांच्यावरती पहिल्या चेंडूवरती लगावला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती लगावला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 53 रन्स. लॉस ऑफ 0 बिगेस्ट टीम खांडस संघ आपल्याला पाहायला बोलतोय. एकदा जोरदार आले उद्या संघाचे अर्धशतकीय पारी खेळत असताना पाहायला मिळतात आपल्याला. दोन्ही फलंदाज पार्टनरशिप झाली आहे 53 धावसंख्येची. आपण नितीनांचा मागचा विचार केला तर 9 चेंडू 34 धावसंख्येवरती खेळत आहेत आणि त्याच्यानंतर नितीन हे 5 चेंडू 14 वरती खेळत आहेत. एक का बॅटिंग लाईनअप राहिली आहे. हा आला चेंडू. आता इथून निर्धाव व्हाईट चेंडूचा इशारा आला पंचांचा व्हाईटच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती अद्यापर्यंत 54 धावसंख्येवरती. हा चेंडू टेकअप होत आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. भेगावरती स्वार आता झालाय. आता लाईन भेटली आहे, आता लेन देखील भेटली. इथून आता धावसंख्या थांबवावी लागेल. हा देखील हेलिकॉप्टर लुक द्यायचा प्रयत्न आणि चेंडू इथून चालला सीमारेषेच्या बाहेर. इथून अजून एक दणका इथून पाहायला मिळेल. आलाय चौकार. सांडशी संघाच्या विरोधामध्ये लगवलेला हा चौकार. आणि पाहायला गेलं तर 2.4 चेंडूचा खेळ संपलाय आणि खांडस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 58 या धावसंख्येवरती. अजय शिर्के यांच्यावरती देखील आता हल्ला चढवायला सुरुवात झाली आहे ती विपुल यांच्याकडून. अजून एक परंतु इथून सागर तयार आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. इथून मात्र एक सिंगल प्राप्त झाली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती अद्यापर्यंत 59 धावसंख्येवरती. पहिल्या मॅचमध्ये 73 धावसंख्येचं लक्ष 74 करायच्या होत्या टीम अंजप संघाला. हा देखील पुढे खडे करायचा होता. इथून षटक क्रमांक 3 देखील संपला. षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सावून पोहोचली ती 59 धावसंख्येवरती. आता अंतिम 6 चेंडूचा खेळ शेष असेल. कोणता गोलंदाज वापरला जाईल गोलंदाजीसाठी. 59 धावा फलकावरती. शेवटचं अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती रोहिदास शिर्के आलेत. आज थोडस डिसिजन चेंज केलं होतं. नेहमी अजय शिर्के पहिले सलामीचं षटक फेकायचं, आज अजय शिर्केने 3रं षटक फेकलं. नेहमी रोहिदास शिर्के 3रं षटक फेकायचा, आज तो स्लॉग षटक फेकण्यासाठी आलाय. म्हणजे काहीतरी वेगळी रणनीती असेल. 59 धावा फलकावरती. हा देखील टापकडला चेंडू पॉइंट शॉट डोक्यावरून. इथून यश स्किड होत असताना एक सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट. या दोनच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 61 धावसंख्येवरती. पाहतो आपण गुरुपुरामध्ये खांडस कर्मचारी आपण पाहतोय अशोक जायनकर यांच्याकडून मात्र अर्धशतकीय खेळीसाठी विपुल यांना 2000 रुपयाचा कॅश प्राईज आले आणि ते कमवायचंय आणि त्याच्यासाठी इथून चेंडू लगावलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अलॉंग द कार्पेटने. इथून मिळाला चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून पोहोचली आहे ती तब्बल
65 धावसंख्येवरती आणि 14 चेंडू 45 धावसंख्येची इनिंग साकारत आतापर्यंत विपुल. एकदा जोरदार टाळ्या उद्या या बॅटिंगसाठी. ही अर्धशतकीय खेळी पाहायला मिळेल का या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये? पॉवरफुल बॅटिंग, पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळतीये विपुलांच्या माध्यमातून आपल्याला. आता मात्र फटका सजवलाय, इथून टाटा बाय बाय करत चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एकदा जोरदार टाळ्या उद्या. तब्बल 51 धावसंख्येची इनिंग साकारली 15 चेंडूंमध्ये. म्हणजे पहिला बहुमान मिळवला या स्पर्धेचा, अर्धशतकीय खेळी करण्याचा, तो म्हणजे खडस टीमच्या विपुलने. एकदा जोरदार टाळ्या उद्या या बॅटरसाठी. आपण पाहू शकाल लगेचच कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवलंय. ते म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत खांडसचे कर्मचारी अशोक जैनकर साहेबांकडून मात्र रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज विपुल यांच्यासाठी. संघाची धाव संख्या 71 धाबा धाव फलकावरती. 71 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून देखील पॉइंट मधून चेंडू काढलाय कुणाल. आपण पाहू शकाल वारंवार चुका करत असताना यश आले तिथे. तिथं मात्र चेंडू उचलते फेक करतील, तत्पूर्वी सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट. राहुल गेलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम पहिल्या पूर्वार्धात खेळ बाकी असताना तब्बल 51 धावसंख्येची इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर आलेत. हा देखील बॅट सेटिंग एज. इथून चेंडू झाला लॉंग स्टॉपला, अजून एक आलाय चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली आहे ती तब्बल 77 धाबा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 24 चेंडू 78 धावसंख्येची गरज मात्र असणारे विजयासाठी टीम सांडशिव संघाला.
येणारे 24 चेंडू आणि 78 धावसंख्येची गरज असताना सलामीची जोडी रवाना झाली मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो अजय शिर्के आणि त्यांच्या समवेत मात्र रोहिदास शिर्के आपण पाहतोय. ही आघाडीचे दोन धुवाधार फलंदाज पाहतोय आपण. अजय शिर्क्यांना देखील आपला बॅटमधून करिश्मा करावा लागेल, काहीतरी इथून मोठमोठे फटके खेचावे लागतील. गोलंदाजी मार्गवरती पिबनचं पहिलं षटक ज्यांनी चांगली बॅटिंग केली आहे तो विपुल होता. पिबनचं पहिलं षटक गुणाला आहे. त्याच्या समोर आव्हान आपण पाहतो अजय शिर्के यांचं, एक हार्ड हिटर बॅट्समन सनशी टीमचा. पहिला चेंडू समोर मध्ये अलॉंग द कार्पेटने गुदगुद गुदगुद करत चालाय ग्राउंडला. अक्षरशः गोलीच्या वेगाने इथून पहिल्या चेंडूचा आगाज केला, या दुसऱ्या पूर्वार्धाचा आगाज केलाय. इथून चौकार. चौकार आलाय, आघात झालाय मासचा. आता इथून पुढे फुलटॉस चेंडू आणि त्याच्यावरती भिरकावून दिलाय. अक्षरशः वाईडिश लॉंग ऑन लाईनच्या बाहेर अजय शिर्केचा ब्रँड गमावणारा हा आलाय दुसऱ्या चेंडूवरती षटकार. 10 धाबा धाव फलकावरती. हा देखील ब्लॉकरला चेंडू टाकला होता, कुठून चेंडू काढायचा होता परंतु बाट शेल्डिंग घेतली. एक सिंगल झाली बेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. थांबवलं रोहिदासांना. त्यांना एक सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 11 धावसंख्येवरती. हा आला चेंडू निर्धाबाच्या साह्याने धाव फलक 11 वरती.
हा देखील समोर होता पुण्यामध्ये अक्षरशः त्याला पिक केलं वाईड इज लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर इथं ठोकलाय अजय शिर्केने अजून एक तडाखा षटकार षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 धाबादा फलकावरती करण आले त्यांच्यावरती सौभाग्यात गेलं षटकाराने अजय शिर्के यांनी हा चेंडू सोडून दिलाय माहिती होताना आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर असणारा लाहीन पाहिली पंचांनी त्याच्यानंतर पंचांनी सांगितलं की हा चेंडू बाहेर आहे आपण तरची एक धाव वाढविल आपण तरच्या एकच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती 22 या धावसंख्येवरती फुलटॉस चेंडू आणि तेशावरती उडवलाय चेंडू चालला एक टप्पा कॅरीस बॉर्डरलाईनच्या बाहेर इथं 4+1 अशा 5 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती या 5 धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या 27 धावा धाव फलकावरती आता पुढचा चेंडू फ्रीडचं आमंत्रण दिलं अजय शिर्के यांना आता आमंत्रण स्वीकारावंच लागेल कारण की या ओव्हरमध्ये टार्गेट करावंच लागेल या पहिल्या 2 ओव्हरमध्ये तेव्हा शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी धावसंख्या षटक असेल ती धावसंख्या ऑटोमॅटिक देखील आपल्याला येईल पहिल्या 3 षटकांमध्ये जबरदस्त धावसंख्या करायचीच आहे कारण भोळं मोठं टार्गेट आहे आणि या मैदानावरती धावसंख्या चेस देखील होऊ शकते यात काही शंकाच नाही आहे ते दाखवत देत असताना आपण पाहू शकाल सांडशी संघाकडून अजय शिर्के आपण पाहतोय फुलटॉस चेंडू आणि तेशावरती घुमवलाय चेंडू आलाय सीमा रेषेच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय 1 टप्पा खेळ चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 31 या धावसंख्येवरती 1 अद्यापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला 31 धावा धाव फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 धावसंख्येवरती हा चेंडू देखील आउटसाइड ऑफ स्टंप थोडीशी लाईन मिस होत असताना कारण की आता दबाव आहे प्रेशर आहे गोलंदाजावरती आणि आता त्या दर्पणावरती मात करून आता गोलंदाजी करावी लागेल आपण बॅटिंग केली परंतु आता गोलंदाजी करत असताना दडपण न घेता गोलंदाजी करावी लागेल हा देखील फिरवलाय इथून एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकाला बीट करत टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सावून मात्र पोहोचेल ती तब्बल 35 या धावसंख्येवरती 36 धावा धाव फरक होती शबासवी एक वाईट देखील आला इथून देखील ठोकला अजून एक षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल आता 42 धावा फलकावरती 42 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत तब्बल पाहायला गेलं तर
1.10 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि वैशाली जाबादा फलकावरती 78चा पाठलाग करायचा आणि ते पाठलाग आम्ही सहजरित्या करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये देत असताना अजय शिर्के ऑन दिस फायर. अजून एक गुडघा टेक आणि तमाशा देख. चेंडू वाईडिश कॉर्नरच्या डोक्यावरून ठोकला षटकार. 48 धावा फलकावरती. का बॅटिंग चालू आहे प्रेक्षकांना देखील मजा आली. आता हे मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आता मनमुराद आनंद लुटत असताना या मॅचचा कॅमेरामॅन देखील हिगडून तिकडून करत असताना आता मात्र मजा येते आहे. हा देखील सन्मान दिलाय वेगाने मात्र एक धावसंख्या कंप्लीट केली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवली. या चेंडूवरती देखील मोठा बिगिट आला असता परंतु एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2चा झाले खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 49 धावसंख्येवरती. आणि या ओव्हरचा आपण मॅचचा विचार केला ओव्हरचा या ओव्हरमध्ये तब्बल पाहायला गेलं तर 34 धावसंख्येचं षटक आलं आहे तब्बल. आता 12 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे. अवघ्या पाहायला गेलं का बॅटिंग केली आहे या षटकामध्ये करणने अक्षरशः या मॅचची हवा सोडली आहे असंच म्हणावं लागेल. बारा चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. या ओव्हरमध्ये आल्या 34 म्हणजे ही धावसंख्या देखील आता एकच षटकाची म्हणावी लागेल एकच ओव्हरची म्हणावी लागेल असंच म्हणावं लागेल. अजय शिर्के आता सेट झालेत. त्यांच्या बॅटिंगचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये 42 धावसंख्येवरती वैयक्तिक केली करतायत. म्हणजे जशी बॅटिंग केली विपुलने तशी बॅटिंग मी देखील करू शकतो हेच दाखवून देत असं समोरच्या अपोजिट टीमला. दर्जेदार बॅटिंग. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 3 मध्ये राहुल आलेत. आता राहुल यांच्यावरती विश्वास दाखवलाय. इथून आता 12 चेंडू 29 धावसंख्या डिपेंड करायची. परंतु एक म्हणेल की अजय शिर्के जिथपर्यंत मैदानामध्ये असतील ना तेवढ्या लवकर ही मॅच फिनिश होईल यात काही शंकाच नाही आहे. कारण की काय बॅटिंग केली आहे. 10 चेंडू 42 धावसंख्या वैयक्तिक केली करतायत. संघाची धावसंख्या 49 वरती गेली आहे. पहा शेरअप करत असताना समोरच्या गोलंदाजाला डेडिकेट करायचं आता आणि त्याच्यासाठी शेरअप करत असताना आपण पाहतोय अक्षरशः फिल्डिंग करणारी खंडसंघ राहुल गोलंदाजी मार्गवरती. हा देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती बीट होत असताना अजय शिर्के आता 11 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. 29 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. स्लोवर मध्ये चेंडू धीम्या गतीचा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईट. अक्षरशः खराब चेंडू होता. अजय शिर्के मात्र प्रतीक्षा करत होते वेट करत होते. या चेंडू जर रडार मध्ये आला असताना तर तारामंडल मध्ये आपल्याला पाहायला मिळाला असा हा चेंडू. तो इथून मात्र एक सिंगल 28 पाहिजे अजून. फुल टॉस. आता मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः क्षेत्ररक्षक गेलेत आणि पकडली जाती असेल आणि संपवलाय. इथून अजय शिर्के यांचा खेळ लो युटी. अजय शिर्के हा असू पाठ. मोठा हादरा टीम सांडशी संघाला. आता 10 चेंडू आणि करायच्या आहेत 28 धावा. काय बॅटिंग केली आहे.
गोलंदाजी मार्कवरती राहुल आलेत आपण पाहतोय. आउटसाइड लेग स्टिक. पंच सांगतायत की हा चेंडू वाईट पाहायला मिळतोय. या वाईटच्या मदतीने अवंतर दाबेने भर मात्र पडली जाते. जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 51 धावसंख्येवरती. ऑन साईडला प्रहार चढवला आहे. इथून मात्र एकच सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 52 धावसंख्येवरती. अजून पाहायला गेलं तर उर्वरित 8 चेंडू आणि विजयासाठी करायचे 26 धाबा करायचे. अजून 8 चेंडू 26 धावसंख्येची गरज आहे. हा देखील फटका बराचसा चेंडू काल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आलेत. झेज केलंय आणि विकेट देखील पकडली जाते. जशा अजय शिर्के बाद झाले तसं धावसंख्येला रोख लावलाय. आता असंच म्हणावं लागेल की घर फिरले की घराचे वाशे देखील फिरतात. अशीच गत मैदानाच्या आतमध्ये अजय शिर्के मैदानाच्या बाहेर आले त्याच्यानंतर लगेचच विकेट टाकून रोहिदास शिर्के देखील मैदानाच्या बाहेर येत आहेत. येणारे 7 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. विजयासाठी टीम आपण पाहतोय सांडशी संघाला. इथून ही धावसंख्या होईल का हे देखील पाहावं लागेल. आता इथून देखील आला चेंडू. निर्धाव षटक क्रमांक 3 देखील झाले समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा लागल्या त्या 52 धाबा आता करायच्या त्या 6 चेंडूमध्ये 26 धावा. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी करायचे 26 धावा. गोलंदाजी मार्कवरती भावेश आलेत. आता षटक क्रमांक 4 घेऊन त्यांना 6 चेंडूमध्ये 26 धावसंख्या वाचवायच्या आहेत. अक्षरशः पाहायला गेलं एकच खेळाडू असा आहे की अक्षरशः सर्वांना तो चेरअप करत आहे. अक्षरशः चांगलं चेरअप करत असताना पाहतो आपण अशोक जाईनकर यांनीच मात्र ग्रुप ग्रामपंचायत खांडसचे कर्मचारी आहेत आणि त्यांनीच विपुलच्या अर्घ्य शतकीसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं. ते आमच्यापर्यंत जमा देखील झालं आहे आणि तेच
कारण त्यांना माहिती आपला गावाचा संघ खेळतोय, मी देखील त्याच गावाचा आहे आणि मी देखील कर्मचारी आहे ग्रामपंचायतीचा आणि मला त्यांना आता पुढे घेऊन जायचं त्याआधीच. हा देखील सागरच्या बॅटमधून हवाई फपर, परंतु ही ते पकडली जाती असेल आणि संपवला बॅटर सागरचा इथे खेळ. आता 5 चेंडू 26 धावसंख्येची गरज. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. आईनकर साहेब चेअरअप करतायत ना, त्याच्यामुळे आता सगळे खेळाडू चार्जअप झालेत. अक्षरशः ढिले पडले होते पण आता चार्जअप झालेत ते. व्हेरी गुड व्हेरी गुड. पाऊस शकाल आपण एकच खेळाडू अक्षरशः खांडस संघाच्या टीममध्ये अशोक जाईनकर. बाकीचे सगळे स्तब्ध उभे राहिलेत. पाहू शकाल आपण, परंतु त्यांचा आवाज का गप होत नाही. अक्षरशः चांगलं पाहायला मिळतं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. हा देखील फटका दर्जेदार आहे. इथून देखील चाललाय चेंडू. इथं आले सिंगल. आता औपचारिकता बाकी राहिली असंच मानावं लागेल. 3 चेंडूचा खेळ शेष असेल. आता करायचे आहेत अजून 25 धावा. अजय शिर्के बाद झाल्यानंतर धावसंख्या केला, मात्र रोख लावायचं काम केलं. जिथपर्यंत अजय शिर्के मैदानामध्ये होते तिथपर्यंत संघाची धावसंख्या 2 षटकांमध्ये 49 होती आणि त्याच्यानंतर फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्यात अद्यापर्यंत 2 गोलंदाजांनी. काही गोलंदाजी राहिली आहे. आता मात्र दांडी गुल केली आहे. फलंदाज किरण पाटेकर इथून होतील बाद. कुणाल चालेत मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतोय. चला चला खांडे संघ आपण लगेच तयार व्हा, फिल्डिंगसाठी तयार व्हा. चला दैवली संघाचा खरं तर आपण उपस्थित व्हा. देखील समोर चेंडू उडवला आहे. बायडिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. चुकी झाली आहे आणि चेंडू चाललाय चौकार. इथून 4 धावा मिळतील सांडशी संघाला. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 57. तर शेवट अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती प्रहार चढवायचा होता, परंतु इथून सामना खिशामध्ये घातलाय तो खांडस संघाने. आणि दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा फर्स्ट सामना आपल्या समोर येईल. एकीकडे असेल कर्जत दहिवली, तर दुसरीकडे